आजच्या बातमीपत्राला, पण त्याआधी नजर टाकूया काही महत्त्वाच्या घडामोडींवर। हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत ठाकरे फडणवीसांच्या भेटीला राजकीय चर्चांना उधाण। कोकणातील मच्छीमारांच्या प्रश्नावर भास्कर जाधवांनी विधानसभेत वेधलं शासनाचं लक्ष। मच्छीमारांतील या वादाला पूर्णविराम द्यावा, महाराष्ट्रात गोहत्या थांबलीच पाहिजे, आमदार निलेश राणे यांनी वेधलं सभागृहाचं लक्ष। राज्य सरकारकडून गडकिल्ल्यांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा निर्णय, प्राचीन स्थळांचे नुकसान केल्यास 1 लाखाचा दंड। वेरळ येथील चौपदरीकरणातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वेगाने हालचाली सुरू, जेरीस आलेल्या वाहन चालकांसह पादचाऱ्यांना देखील दिलासा। आणि सुप्रसिद्ध उद्योजक व राष्ट्रीय मल्लखांबपटू अनुप देसाई यांची रोटरी स्कूलमध्ये सदिच्छा भेट आणि केलं मार्गदर्शन। पाहुयात सविस्तर वृत्त। विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना शिवसेना उभाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचले। आदित्य ठाकरे, अनिल परब, वरुण सरदेसाई, सचिन अहिर या नेत्यांसह ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली। गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतलाय। त्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंनी फडणवीसांची घेतलेली भेट ही महत्त्वाची मानली जाते। उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्तानं सध्या नागपूरमध्ये आहेत। काही वेळापूर्वी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचले। ही भेट पूर्वनियोजित असल्याची माहिती समोर आली आहे। ठाकरे आज अधिवेशनात उपस्थित राहिले, त्यानंतर त्यांनी पक्षाच्या सगळ्या आमदारांची भेट घेतली। यानंतर ते सर्व आमदारांना घेऊन फडणवीसांच्या भेटीला गेले। मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी ठाकरे फडणवीसांच्या भेटीसाठी गेल्याचं सांगितलं जात होतं। महाराष्ट्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे। आज अधिवेशनाचा दुसरा दिवस। नागपूरमध्ये 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीमध्ये हिवाळी अधिवेशन पार पडेल। दरम्यान अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले जात आहेत। त्यापैकीच एक म्हणजे गेल्या काही वर्षात समुद्रामध्ये मच्छीमारांवरती परराज्यातील घुसखोरी करून आलेल्या ट्रॉलर्स कडून हल्ले होण्याचे, तसेच बोटींवरील परप्रांतीय खलाशी आणि तांडेल यांच्याकडून स्थानिक मच्छीमारांवरती प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झालेली आहे। त्याच दृष्टीने उपाययोजनांसाठी आता शासनाने या विषयाबाबत तात्काळ धोरणात्मक निर्णय घ्यावेत आणि या समाजाला दिलासा द्यावा अशी मागणी उद्धव सेनेचे गुहागर विधानसभा मतदारसंघातील आमदार भास्कर जाधव यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहात मांडून संपूर्ण सभागृहाचं लक्ष वेधलंय। पाहूयात काय म्हणतायत आमदार भास्कर जाधव। मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरकारचं लक्ष वेधू इच्छितो। आपल्या महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटरचा विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला असून तो कोकणामध्येच आहे। यामध्ये 7 सागरी जिल्ह्यात मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे। राज्यातील मत्स्योत्पादन आणि पर्यायाने परकीय चलन प्राप्त करण्याकरता मच्छीमार बांधवांचे मोलाचे योगदान हे लाभलेले आहे। असे असले तरी शासनाच्या विविध योजना आणि सोयीसुविधांपासून हा मच्छीमार समाज अजूनही दूर आहे। याचा जन्म जणू काही समुद्रातच होतो, संपूर्ण आयुष्य समुद्रातच जातं आणि शेवटही समुद्रातच होतो। समुद्राच्या पलीकडे या समाजाचं काही विश्वच नसतं। आपल्याला काही मिळावं म्हणून हा समाज कधीही संघर्ष करत नाही। येणाऱ्या परिस्थितीला समुद्राच्या लाटेप्रमाणे सामोरे जात आपला आयुष्य जगत असतो। हा समाज विकासाच्या प्रवाहात यावा, त्याची सर्वांगीण उन्नती व्हावी यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आलो आहोत। सतत पाठपुरावा केल्यानंतर मच्छीमारांच्या घराखालील जमिनी त्यांच्या मालकीच्या व्हाव्यात आणि वाढत्या लोकसंख्येमुळे गावठाण निर्माण करण्यासाठी शासनाने जमिनी संपादित कराव्यात याची कारवाई शासनाकडून सुरू झाली असली तरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे काम अजूनही संथ गतीने सुरू आहे। माझ्याच मंत्रिपदाच्या काळात मच्छीमार समाजाच्या विकासासाठी मच्छीमार कामगार कल्याण बोर्डाची स्थापना झाली, परंतु गेल्या 10 वर्षात या बोर्डाला शासनाने चालना दिलेली नाही। समुद्रात मासेमारीसाठी गेलेला मच्छीमार मासेमारी करून जेव्हा ससून डॉक येथे परत येतो तेव्हा तेथे त्याची राहण्याची सोय नाही। त्यामुळे मुंबईत असलेल्या कामगार बोर्डांच्या जागांपैकी एखादी जागा त्याच्या हक्काच्या निवासस्थानासाठी उपलब्ध करून द्यावी, मच्छीमारांना कर्जमाफी देण्यात यावी, NCDCच्या कर्जासाठी उत्पन्न मर्यादा वाढवण्यात यावी,
मच्छीमार समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मिळण्यासाठी बँकांच्या अटी शिथिल करण्यात याव्यात, मच्छीमार तरुणांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावं, मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्यात यावा, पावसाळ्यात दरवर्षी समुद्री लाटांच्या तडाख्याने किनाऱ्यालगत असलेल्या घरांची पडझड होते, अशा अवस्थेत भीतीच्या छायेत मच्छीमार कुटुंबांना राहावे लागते। त्यासाठी अशा गावांमध्ये धूप प्रतिबंधक बांधारे बांधण्यात यावेत। या सर्व प्रश्नासंदर्भात वारंवार शासन स्तरावर बैठका होऊन चर्चा झालेली आहे। तत्कालीन आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 26 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या बैठकीत याबाबत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते, परंतु अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही। गेल्या काही वर्षात सातत्याने आलेल्या चक्रीवादळामुळे तसेच कोरोना काळातील मच्छीमार बंदीमुळे मच्छीमार समाज अतिशय संकटात सापडलेला आहे। त्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी तात्काळ पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे। गेल्या काही वर्षात समुद्रामध्ये मच्छीमारांवर परराज्यातील घुसखोरी करून आलेल्या ट्रॉलर्स कडून हल्ले होण्याचे तसेच बोटींवरील परप्रांतीय खलाशी आणि तांडेल यांच्याकडून स्थानिक मच्छीमारांवर प्राणघातक हल्ल्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झालेली आहे। त्यामुळे त्या दृष्टीने उपाययोजनांसाठी शासनाने वरील विषयाबाबत तात्काळ धोरणात्मक निर्णय घ्यावेत आणि समाजाला दिलासा द्यावा, अशी मागणी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे करत आहे। फक्त अर्धा मिनिट घेतो। फक्त मी रितसर नियमाप्रमाणे वाचून दाखवले, मी भाषण केलेलं नाही। औचित्याच्या मुद्द्यावर भाषण करता येत नाही, पण मुख्यमंत्री महोदय, माझ्याच मतदारसंघातला एक रवींद्र नाटेकर नावाचा माणूस हा एका रत्नागिरीतल्या बोटीवर होता आणि 22 एकंदर त्या ठिकाणी बोटीवर काम करणारे ते खलाशी असतात। ते 21 नेपाळी होते आणि एक फक्त गुहागर मधला आपला स्थानिक होता। काय झालं त्यांच्यामध्ये ते शेवटपर्यंत काही कळलं नाही, पण त्या नेपाळी माणसानं त्या रवींद्र नाटेकर खलाशाच्या माणसाची पूर्णपणे मान तोडली, पूर्णपणे धडावेगळी मान केली, हातामध्ये घेतली आणि पाणी घेऊन अक्षरशः रक्ताची आंघोळ केली। आम्ही नाना तऱ्हेने प्रयत्न केला, पण ते बाकी सगळे नेपाळीत असल्यामुळे पुरावा उपलब्ध होत नाही। माझी विनंती आहे, आपण खूप संवेदनशील आहात, आपण थोडंसं या गोष्टीमध्ये खाजगीत आता नका। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण किनारपट्टीवरील परप्रांतीय ट्रॉलर्स कडून मोठ्या प्रमाणावरती मासळीची लूट केली जाते आणि त्यामुळे स्थानिक मच्छीमारांवरती उपासमारीची वेळ आली आहे। परप्रांतीय ट्रॉलर्स कडून होणारे हे अतिक्रमण थांबवून वर्षानुवर्षे परप्रांतीय आणि स्थानिक मच्छीमारातील या वादाला पूर्णविराम द्यावा, अशी मागणी कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी करत सभागृहाचं लक्ष वेधलं। आज हिवाळी अधिवेशनादरम्यान कुडाळ मालवण विधानसभेचे आमदार निलेश राणे यांनी गेली अनेक वर्ष कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांचा अत्यंत ज्वलंत बनलेला प्रश्न हा मलबी बोटींच्या अतिक्रमणाचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला। यात बाजूच्या कर्नाटक राज्यातून येणारे ट्रॉलर्स कशा प्रकारे आमच्या कोकण किनारपट्टीवरील स्थानिक मच्छीमारांना त्रास देतात याची माहिती सभागृहात देत परराज्यातील ट्रॉलर्सच्या बंदोबस्तासाठी समुद्रातील गस्त वाढवण्याबरोबरच मच्छीमारांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावरती गंभीर दखल घेण्याची विनंती देखील आमदार निलेश राणे यांनी केली आहे। अध्यक्ष महोदय, कर्नाटकातून आणि आंध्रातून मलबी ट्रॉलर मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या मच्छीमारांचं नुकसान करतायत आणि नुसतं नुकसान त्यांच्या उदरनिर्वाहाचं करत नाहीयेत, तर जे काय उरलं सुरलं आहे, आपण ज्याला इंटरनॅशनल वॉटर्स म्हणतो, आपण ज्याला डीप फिशिंग म्हणतो, त्यांचे ट्रॉलर आपल्या हद्दीत येऊन आपल्या मच्छीमारांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान करतंय की आता मच्छीमारी आणि छोटे मच्छीमार यांनी आता जगावं कसं, इतका प्रश्न तिकडे आता निर्माण झालेला आहे। समुद्रामध्ये गस्त जी असते, जो विजिलन्स पाहिजे, तो विजिलन्स पण तितक्या प्रमाणात नसल्यामुळे त्यांच्यावर कसलाही कंट्रोल नाही। ते येतात कधी, जातात कधी, सगळे आमचे मच्छीमारांचं नुकसान करून निघतायत कधी, ह्याची गस्तच नाहीये, त्याच्यावर विजिलन्स नाहीये। कसाब जो आला होता की जेव्हा 26/11 घडलं होतं, ते समुद्राच्या मार्गाने आतमध्ये घुसले होते। साहेब, आपल्या समुद्राच्या मार्गाने आतमध्ये घुसल्यानंतर कसली गस्त आहे, कसलं विजिलन्स आहे? आपण मच्छीमारांचं जर संरक्षण करू शकत नाही तर आपण कोणाचं संरक्षण करणार आहोत? अनेक पिढ्यानपिढ्या ते मच्छीमार तिकडे जगतायत
अनेक पिढ्या त्यांचे नातेवाईक तिकडे जगतायत, पण त्यांच्यावर कसलंही त्यांच्यावर अन्याय रोजरासपणे बाहेरचे कर्नाटक आणि मल्पी बोटी ज्याला आपण म्हणतो, त्यांची हाईटच 20-20, 25-25 फुटाची आहे. ते आमच्या मच्छीमारांचे जाळे तोडत चाललेत, आमच्या मच्छीमारांच्या बोटी तोडत चाललेत. अशावर आपण त्यांना न्याय देणार आहोत की नाही? आज मुख्यमंत्री साहेब इकडे सभागृहात आहे. माझी विनंती आहे, हा अनेक वर्षांचा विषय, हा फक्त महिना 2 महिन्याचा विषय नाहीये, अनेक वर्षांचा हा विषय आहे. तर आपण त्यांना न्याय देणार आहोत की नाही? मच्छीमार हा मोठा वर्ग आहे, फक्त माझ्या मतदारसंघातच नाही तर माझ्या जिल्ह्यातच नाही तर ही अख्खी कोकण किनारपट्टी मच्छीमारांचा हा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे इंटरनॅशनल वॉटर्स मधून येणारे हे जे काही बाहेरचे आहेत, ह्या ज्या मल्पी बोटी आहेत, ह्या ज्या ट्रॉलर आहेत, ह्यांच्यावर आपण कधीतरी व्हिजिलन्स लावणार आहे की नाही, गस्त आपण वाढवणार आहोत की नाही आणि त्याच्यावरती आपण मच्छीमारांना न्याय देणार आहोत की नाही, हाच माझा विषय. धन्यवाद. त्याचबरोबर महाराष्ट्रात गोहत्येचं प्रमाण वाढतं आहे. महाराष्ट्रात गोहत्या थांबली पाहिजे, गोहत्येचा व्यापार थांबवला जात नाहीये आणि लोकांवरती कारवाई केली जात नाही तर उद्या कोणाला तरी कायदा हातात घ्यावाच लागेल अशी परिस्थिती निर्माण होणार असल्याचं सांगत आमदार निलेश राणे यांनी महाराष्ट्रात गोहत्या बंदी आणावी अशी मागणी विधानसभेत जोर धरून ठेवली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत निलेश राणेंनी हा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्रात गोहत्या ही थांबलीच पाहिजे. राज्यपालांच्या अभिभाषणात जरी याचा उल्लेख नसला तरी माझ्या मतदारसंघात रत्नागिरी आणि बाजूच्या जिल्ह्यात हे उघड चाललंय. आंदोलने केली तरी हे थांबत नाही. अनेक आंदोलने झाली, आंदोलनात गुन्हे झाले, परंतु गोहत्या काही थांबायचं नाव घेत नाहीये. गोहत्येचा व्यापार थांबवला जात नाहीये आणि या लोकांवरती कारवाई देखील केली जात नाहीये. त्यामुळे आज जर ही कारवाई केलीच गेली नाही तर उद्या कोणाला तरी कायदा हातात घ्यावा लागेल अशी परिस्थिती आहे. आपलं सरकार बहुमतात आहे, हिंदुत्वाचं सरकार आहे. त्यामुळे आज आपण आपल्या गोमातेचं संरक्षण करू शकलो नाही तर आपण कुठल्या सरकारकडे ही मागणी करणार आहोत. त्यामुळे गोहत्या ही थांबलीच पाहिजे, ही तस्करी थांबली पाहिजे आणि जे याला जबाबदार आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी या विधानसभेमध्ये जोर धरून ठेवली. तर पुढची महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्य सरकारकडून आता गडकिल्ल्यांच्या संरक्षणासाठी मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. गडकिल्ले आणि प्राचीन ठिकाणी जाऊन मद्यपान केलं जातं, वास्तूंचं नुकसान केलं जातं असे प्रकार राज्यात दिवसागणिक वाढतायत आणि याला पायबंद घालण्यासाठी आता कायदा केला जाणार आहे. या संदर्भातील सुधारणा विधेयक कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेमध्ये सादर केले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र प्राचीन स्मारके आणि पुराण वास्तू शास्त्र विषयक स्थळे तसेच विशेष सुधारणा विधेयके विधानसभेमध्ये सादर केले. छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करत असं लिहिलंय की गड किल्ले आणि आपला सांस्कृतिक वारसा संरक्षित करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय. प्राचीन स्मारकांवरती दारू पिणाऱ्यांसंदर्भात सरकारने कठोर पावले उचलली आहेत. यापुढे गड किल्ल्यांवरती अशा गैरकृत्यासाठी 1 लाख रुपये दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान ख्रिसमस आणि वर्षाअखेर दिवस साजरा करण्यासाठी अनेक जण हे गड किल्ल्यांवरती जाऊन तेथे दारू आणि पार्टी करत असतात. अशा घटना समोर येतात. यामध्ये या वास्तूंची नास होते, सोबतच या वास्तूंचा अपमान देखील होतो. त्यामुळे गड किल्ल्यांचे पावित्र्य राखलं जात नाही. परंतु आता गड किल्ल्यांवरती मद्य सेवन करून गैरकृत्य केल्याचे आढळून आल्यास मोठी कारवाई केली जाणार आहे. खेड तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील चौपदरीकरणातील काम जवळपास पूर्ण झाले. वेरळी येथील चौपदरीकरणातील प्रलंबित राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी वेगाने हालचाली सुरू झाल्या. या मार्गावरती धुळीच्या साम्राज्याने वाहन चालक जेरीस आले होते. राष्ट्रीय महामार्ग खात्याने अखेर ही बाब गांभीर्याने घेत शुक्रवारी रातोरात धुळीवरती डांबरीकरण करून वाहन चालकांसह पादचाऱ्यांना देखील आता दिलासाच दिलाय. वेरळ मार्गावरती धुळीच्या साम्राज्याने वाहन चालकांसह नजीकचे रहिवासी आणि पादचारी अक्षरशः मेटाकुटीस आले होते. महामार्ग खात्याचे अधिकारी थातुरमातुर उत्तरे देऊन विषय टाळत होते. याबाबतची वस्तुस्थिती राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने वेरळ मार्गावरती डांबरीकरण करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार मार्गावरती रातोरात डांबरीकरण करण्यात आले. या डांबरीकरणामुळे मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांसह पादचाऱ्यांना आता दिलासाच मिळालाय. या मार्गावरती धुळीमुळे नागरिकांचे आजारपणही वाढले होते. डांबरीकरणामुळे यातूनही सुटका झाली पाहिजे. या मार्गापाठोपाठ भरणी येथील मध्यवर्ती ठिकाणी तातडीने डांबरीकरण
करावे अशी मागणी आता करण्यात येते. 13 डिसेंबर रोजी उद्योजक आणि राष्ट्रीय मल्लखांबपटू अनुप देसाई यांनी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडला सदिच्छा भेट दिली. सर्वप्रथम रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवर उद्योजक मल्लखांबपटू अनुप देसाई आणि मनीष सुर्वे यांचे विशेष स्वागत करण्यात आले. यावेळी रोटरी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी रोक्ट्रॅक पराग चिखले, रोक्ट्रॅक निरंजन दळी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल आणि मान्यवर उपस्थित होते. अनुप देसाई हे पुण्यातील सुप्रसिद्ध द ऑफ सोल्युशन कंपनीचे मालक असून ते स्वतः मल्लखांबपटू देखील आहेत. त्यांनी मल्लखांब खेळात राष्ट्रीय स्तरावरती सुवर्ण कामगिरी करत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व देखील केले. याचबरोबर त्यांनी मल्लखांब खेळाचा प्रसार करण्यासाठी पुणे येथे विविध ठिकाणी मल्लखांब कोचिंग क्लासेस देखील आयोजित केले. तसेच ते चिंचवड येथील गुरुकुलम पुनर्स्थान या आश्रमात मल्लखांबाचे तंत्रशुद्ध मोफत प्रशिक्षण देखील देतात. कोकणातील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय यासारख्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या शाळेबरोबरच खेड तालुक्याचं नाव देखील सर्वदूर पोहोचवलंय. शाळेतील योगा, तायक्वांदो, मल्लखांब, स्केटिंग, कराटे यासारख्या खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावरील चमकलेल्या यशस्वी खेळाडूंचे त्यांनी यावेळेस विशेष कौतुक करून त्यांना मार्गदर्शन देखील केलं. तर 30 नोव्हेंबर रोजी मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन मार्फत होमी भाभा बालवैज्ञानिक प्रथम पातळी परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात आली. या परीक्षेमध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या 6वीच्या 13 आणि 9वीच्या 5 विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करून होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या द्वितीय पातळीसाठी निवड होण्याचा बहुमान प्राप्त केला. 100 गुणांच्या या प्रथम पातळी परीक्षेसाठी संपूर्ण राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमधील विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील विज्ञान विषय शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली होणारा अभ्यास आणि आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावरती परिश्रम घेऊन प्रथम पातळी परीक्षेत यश संपादित केले. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून तब्बल 18 विद्यार्थी होमी भाभा बालवैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड होण्याचा बहुमान प्राप्त करणारी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल ही एकमेव शाळा ठरली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची 5 जानेवारी 2025 रोजी पुणे येथे होणाऱ्या होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या द्वितीय पातळीकरता निवड झाली आहे. तरी गुणवंत विद्यार्थ्यांचे रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या द्वितीय पातळी परीक्षेसाठी या विद्यार्थ्यांना आता शुभेच्छा दिल्यात. वळूयात पुढच्या बातमीकडे. परभणी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीचा अवमान केल्याबद्दल रायगड जिल्ह्यातील महाड येथे बहुजन सेवेकडून तीव्र निषेध आणि निदर्शने करण्यात आली. तसेच संविधानाची नासूस करणाऱ्या आरोपींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली. याच घटनेचा निषेध करण्यासाठी परभणी येथील अनेक भीमसैनिक रस्त्यावर उतरले होते. यापैकी सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. संबंधितांवर कडक कारवाई करून त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी बहुजन सेना यांच्याकडून महाड प्रांताधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी बहुजन सेनेचे अध्यक्ष दीपेश जाधव यांच्यासह अनेक भीमसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड येथे जाहीर निषेध आणि निदर्शने केली. ऐतिहासिक क्रांतीभूमीमध्ये रायगडाच्या ठिकाणी छत्रपती शिवरायांना वंदन करून चौदार तळे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा ठिकाणी आपण सारेजण बहुजन सेनेच्या वतीनं जमलेलं असताना बहुजन सेनेच्या वतीनं आज आम्ही मागणी करत आहोत. परभणी जिल्ह्यामध्ये संविधान प्रतीचं अवमानित काम एका मनोविकृत बुद्धीच्या आरोपीनं केलेलं आहे. त्याला पोलीस यंत्रणा, प्रशासन या अशा व्यवस्थेने लवकरात लवकर त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आमच्या बहुजन सेनेची ही संघटनेची मागणी आहे. आणि आमचे सैनिक असतील, अनुयायी असतील, अशा प्रत्येक जिल्ह्यातूनच नव्हे तर भारत देशामध्ये आज भारतीय संविधान आहे. भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या ठिकाणी जो कोण नराधम असेल त्याच्यावर कठोर शिक्षा आणि कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या बहुजन सेनेची संघटनेची मागणी आहे. जय भीम, जय शिवराय. वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी.